स्टार्ट करूया. पहिल्यांदा फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. 2x² - 10x + k = 0. ह्याच्यामध्ये गिवन एक स्टेटमेंट लिहितो. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये फक्त लिहितो, पुढे तुम्ही लिहित जा. सिन्स द गिवन किंवा कम्पेअरिंग विथ, आपण इथेच लगेच कम्पेअर करूया. a ची व्हॅल्यू कम्पेअरिंग विथ कशाबरोबर, ax² + bx + c = 0. याच्याबरोबर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू 2 येते, b ची व्हॅल्यू -10 येते आणि c ची व्हॅल्यू k येते. a b c च्या व्हॅल्यू मिळाल्या. सिन्स द गिवन इक्वेशन्स has real and equal roots, therefore कंडिशन काय, दोन रूट्स जर रियल आणि इक्वल असतील तर b² - 4ac म्हणजे ज्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो तो काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. बस याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या आहेत abcच्या आणि b² - 4ac = 0 घेऊन k ची जी व्हॅल्यू येईल त्या k च्या व्हॅल्यूला हे इक्वेशनचे रूट्स रियल आणि इक्वल असतात. एवढंच आहे. सगळीकडे फक्त b² - 4ac फाइंड करायचा. सॉरी, फाइंड नाही करायचा, = 0 घ्यायचा. = 0 का घ्यायचा, तर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले दोन्ही इक्वेशनचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन्ही रूट्स काय आहेत, रियल आणि इक्वल. आणि ते रियल आणि इक्वल आपण आत्ताच्या लास्ट लेक्चरला पाहिलं की डिस्क्रिमिनंट b² - 4ac 0 असल्यावर कसे ते रूट्स रियल आणि इक्वल असतात. काय करूया, डायरेक्ट b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करूया. सॉरी, = 0 घेऊ. -10 b² - 4 × a 2 आहे आणि ck = काय, 0. आणि मग -10² 100 - 4 × 8k = 0. therefore 100 = 8k. म्हणजेच k ची व्हॅल्यू 100/8 म्हणजेच 50/4. 50/4 म्हणजेच 25/2. चालेल, k ची व्हॅल्यू 25/2 बरोबर आहे का बघा. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या सॉल्व करायला लगेच. काय हां प्रीती बोला. b² - 4ac ची व्हॅल्यू 0 का आली, त्यासाठी मी काय करणार आहे, संध्याकाळी आता जे लेक्चर झालं 5:45 ते 6:30 तो व्हिडिओ मी सेंड करणार. तो बघायचा. त्याच्यावरून तुम्हाला रियल आणि इक्वल रूट्स कधी असतात, रियल आणि डिस्टिंक्ट रूट का असतात आणि इमॅजिनरी रूट कधी येतात, म्हणजे रियल रूट कधी नसतात, हे सगळं आम्ही अर्ध्या तासाच्या खेळामध्ये पाहिलेलं आहे. ते बघितल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट कारण याचं कळेल. सध्या तरी याच्यामध्ये b² - 4ac 0 का घेतलं, तर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले रूट जे आहे त्यांचे रियल आणि इक्वल आहेत म्हणून. आणि मग रियल इक्वल असल्यानंतर b² - 4ac 0 का असतं, तर तोंडी सांगायचं झालं परत एकदा, जे अजिबातच बघणार नाहीत मागचा व्हिडिओ त्यांच्यासाठी सांगूया. ज्यांनी एक व्हिडिओ बघितला म्हणजे आमचं समाधान झालं समजणार आहेत. हां प्रीती, रूटचा फॉर्म्युला सांगा. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याचे रूट्स जे असतात अल्फा आणि बीटाचा फॉर्म्युला सांगा. पहिला अल्फा घेऊया. काय असतो तो, -b + रूट b² - 4ac/2a. आणि बीटा काय असतो, -b - रूट b² - 4ac/2a. बरोबर आहे. आता या ठिकाणी उलटं जाऊया. b² - 4ac जर 0 व्हॅल्यू आली तर फर्स्ट रूट काय असणार आहे, -b/2a. आणि दुसरा रूट काय असणार आहे, ही व्हॅल्यू 0 असेल तर -b/2a. म्हणजे दोन्ही रूट काय आले, इक्वल आले. कधी येतात दोन्ही रूट इक्वल, डिस्क्रिमिनंट 0 असेल तर. हे आपण बघितलेलं आहे. मग इथे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये सांगितलंय दोन्ही रूट्स इक्वल आहेत, म्हणजेच डिस्क्रिमिनंट काय घेणार तुम्ही, 0 येणार. त्याशिवाय दोन्ही रूट इक्वल येत नाहीत, हेच कारण सांगितलंय. आणि याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत ॲक्च्युली. रूट इक्वल, रियल आणि इक्वलची एक कंडिशन, ज्याच्यामध्ये b² - 4ac काय पाहिजे,
किंवा काय असतो तर 0 असतो. दुसरी b² - 4ac जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर हा रूट येणार -b प्लस रूट डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट अपॉन ट्वाइस आहे. दुसरा रूट येणार -b मायनस रूट b² - 4ac पण ट्वाइस आहे. म्हणजे दोन्ही रूट काय येणार, एक प्लस येणार आणि एक मायनस येणार. म्हणजे दोन्ही रूट इक्वल असतात का, अनइक्वल असतात, डिफरंट असतात, डिस्टिंक्ट असतात आणि रिअल पण असतात. का तर रूट मधली व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते म्हणून. हे झालं b² - 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर. आणि तिसरी कंडिशन b² - 4ac लेस दॅन 0 असेल तर काय होतं, तर रूटमध्ये निगेटिव्ह टर्म येते. रूटमध्ये निगेटिव्ह याचा अर्थ काय, तर तो नंबर जो असतो तो रिअल नसतो, इमॅजिनरी असतो किंवा आपण नॉट रिअल म्हणूया या चॅप्टर पुरता. म्हणजेच रूट्स कसे असतात, इमॅजिनरी किंवा नॉट रिअल असतात. कधी, b² - 4ac काय असल्यावर, तर लेस दॅन 0 असल्यावर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या लगेच. त्यांनी क्वेश्चन सांगितलेला आहे 9x² + 3kx + 4 = 0. याच्यामध्ये मी डायरेक्ट a, b आणि h च्या व्हॅल्यू किंवा खालीच लिहितो. a ची व्हॅल्यू आहे 9, b ची व्हॅल्यू सांगा आणि c ची व्हॅल्यू सांगा. b ची व्हॅल्यू आहे 3k आणि x चा कोएफिशियंट म्हणजे b आणि x² चा कोएफिशियंट म्हणजे a आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे 4. आणि मग इथे डायरेक्ट काय करूया, सिन्स द गिवन इक्वेशन हॅज रिअल अँड डिस्टिंक्ट इक्वल रूट्स. परत एकदा स्टेटमेंट लिहितो, सिन्स द गिवन इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स देअरफॉर डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट डी पण म्हणतो आपण त्याला. तुमच्या बुकमध्ये एकदा महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये बघून सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये या b² - 4ac ला डेल्टा हे नोटेशन वापरले का, तिथे पण डिस्क्रिमिनंट डीच वापरलेलं आहे. CBSE बोर्डमध्ये डी वापरलेलं आहे, काही ठिकाणी डेल्टा वापरतात. एकदा मला पण कन्फर्म होईल. आणि मग याच्यामध्ये b² - 4ac मध्ये b ची व्हॅल्यू आहे 3k, सॉरी डिस्क्रिमिनंट काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच b² - 4ac 0 असणार आहे. म्हणजेच 3k² - 4 × 9 × c 4 = 0. 3k² 9k² मायनस 16 × 9 9 3 ना, आणि 4 3 4 12 12 स्क्वेअर चालेल की 144 येत आहे ना. चालेल, = 0. म्हणजेच 9k² = 144, k² = 144/9. आणि मग इथे ॲक्च्युली 144 म्हणजे काय, 9 × 16. हे 9 × 16 जे आहे ना, हे 9 कॅन्सल करायला बरं पडेल इथेच. आणि k² = 16 येईल. म्हणजेच k ची व्हॅल्यू काय मिळेल, ±4. हां, काय बोर्डमध्ये, महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये डिस्क्रिमिनंटसाठी सिम्बॉल काय वापरला आहे, कॅपिटल D, डेल्टा किंवा काय आहे का कुणाकडे बुक. k ची व्हॅल्यू 4 येईल. ठीक आहे, ±4 लक्षात ठेवा. थर्ड एक्झाम्पल घ्या लगेच सॉल्व करायला. क्वेश्चन दिलेला आहे 2x² - kx + 1. क्वेश्चन आहे 2x² - kx + 1 = 0. आणि मग इथे हिअर a = 2, b = -k आणि c = 1. आणि मग देअरफॉर डेल्टा किंवा हे लिहावं लागेल स्टेटमेंट. आहे तसं स्टेटमेंट लिहा. सिन्स द गिवन इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. त्यामुळे हे झालं सगळ्यांचं. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण. फर्स्ट आणि सेकंड झालं का बघा. एवढे कंप्लीट करून टाकू, पटकन होतील.
ह्याच्यामध्ये किमती टाका, इक्वल टू 0 घ्या, केची व्हॅल्यू काढा, सांगा केची व्हॅल्यू बरोबर आली का चेक करूया. 8 वगैरे येते का सांगा. काय झालं राशी, अजून व्हिडिओ का बंद आहे तुमचा. तबसुमचा पण बंद चालू होतोय. बघा हां कॅपिटल डी वापरलंय, ठीक आहे. डिस्क्रिमिनंट इथून पुढे क्वाड्रेटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर डिस्क्रिमिनंट डी साठी b² मायनस 4ac साठी आपण कॅपिटल डी हे नोटेशन वापरूया, सगळीकडे तेच आहे. आणि मग इक्वल टू 0 घेऊन, का तर रिअल आणि इक्वल रूट्स आहेत म्हणून ह्याच्यामध्ये किमती टाकूया. मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a2 आणि c1 आहे इज इक्वल टू 0. मायनस केचा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 4 टू ज 8 मायनस 8 राईटला गेल्यानंतर प्लस 8 होईल. के स्क्वेअर इज इक्वल टू 8 आणि मग के इज इक्वल टू 8 कोणाचा स्क्वेअर आहे तर प्लस मायनस 2√2 केची व्हॅल्यू येईल. हे आपण फाइंड करतोय सगळ्या एक्झाम्पलमध्ये. पुढे जाईल तसं क्वेश्चन थोडंसं अवघड होईल, खूप जास्त नाही. आणि तसेच क्वेश्चन बोर्डला विचारलेले असतात. तुम्हाला 10thला CBSE बोर्ड 2002, 2015, 2013, 17, 2000ला आणि 2013ला 2013 पासून क्वेश्चन विचारलेले आहेत वेगवेगळे. के ची व्हॅल्यू प्लस मायनस 2√2 आली का बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे x² बघा प्लस x² प्लस k इन ब्रॅकेट 4x प्लस k मायनस 1 4x प्लस k मायनस 1 प्लस 2 इज इक्वल टू 0 असं काहीतरी एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये ए बी आणि सी, ए म्हणजे x² चा कोएफिशियंट, बी म्हणजे x चा कोएफिशियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म. या 3 व्हॅल्यू कळाल्या की डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0 घेऊन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ए ची व्हॅल्यू काय येणार सांगा. ए बी आणि सी लिहिलेत का बरोबर. पुढे गाडी पुढे जाते का. ए ची व्हॅल्यू 1. पुढे काय तबसुम आवाज येतोय का माझा. राशी आवाज येतोय का. कोणता क्वेश्चन चाललाय सांगा. तबसुम आता जॉईन झाले. बर राशी कोणता क्वेश्चन चाललाय. हां सांगा पटकन. रणवीर ए ची व्हॅल्यू 1 प्रीतीने सांगितली. बी ची व्हॅल्यू कोणती दिसते याच्यामध्ये का दिसतच नाही. हां राशी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. माईक चालू होऊन परत बंद होतं आपोआप. राशी परत एकदा चालू करा आणि सांगा. राशी आणि तबसुम व्हिडिओ चालू करा. बर अजून कोण सांगताय का. ट्राय करताय का. अपूर्व काय येईल 4k येईल. बरोबर आहे, कारण के नी आतमध्ये मल्टिप्लाय करून घे. ॲक्च्युली ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलंच नाही आहे. अगोदर काय करूया स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया. म्हणजेच काय x² ची टर्म एका बाजूला पाहिजे, x ची टर्म सेपरेट पाहिजे. इथे मिक्स दिलंय, k ला मल्टिप्लाय बाय काय आहे त्यामध्ये x दिलाय. x ची टर्म सेपरेट पाहिजे म्हणजे कोएफिशियंट लगेच कळेल. आणि राहिलेली जी टर्म आहे ज्याच्यामध्ये x² नाही आहे, x नाही आहे, तो सगळा पार्ट आपण कॉन्स्टंट टर्म म्हणून घेणार आहे. त्यासाठी अगोदर सगळं सेपरेट करूया. म्हणजे x² आहे तसं प्लस k नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 4kx छान दिसेल. k नी k² ला मल्टिप्लाय केलं तर k² येईल. k नी -1 ला मल्टिप्लाय केलं तर -k प्लस 2 इज इक्वल टू 0.
आता या फॉर्ममध्ये आणायला सोपं जाईल. एक्स स्क्वेअरची टर्म फक्त एकच आहे याच्यामध्ये, म्हणून मग एक्स स्क्वेअरची टर्म एकच लिहिली, प्लस एक्सची टर्म जी आहे सेकंड टर्म ती कोणती आहे, किती टर्म आहेत एक्सच्या, तर एक्स स्क्वेअरची एक होते, एक्सची पण एकच आहे, 4kx आहे. याचा अर्थ असा की एक्स स्क्वेअर आणि एक्स ज्याच्यामध्ये नाहीये ती काय आहे, तर कॉन्स्टंट टर्म के स्क्वेअर मायनस के प्लस 2. विचित्र असेल तरी ही काय आहे, कॉन्स्टंट टर्म. आणि मग इथे कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 घेऊन a ची व्हॅल्यू 1 म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आला, b ची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आला b 4k, आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म आली एवढी छान जी आहे ती, म्हणजेच के स्क्वेअर मायनस के प्लस 2. आणि मग टाका किमती. सिन्स इथे लिहूया, सिन्स गिवन इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स. क्वेश्चनमध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे की दिलेल्या इक्वेशनचे रूट्स रियल आणि इक्वल आहेत. देअरफॉर डिस्क्रिमिनंट डेल्टाच काय येतोय, डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac काय घेणार तुम्ही 0. देअरफॉर बी ची व्हॅल्यू काय आहे, तर 4k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे, तो छान 1 आहे, आणि सी काय आहे त्याच्यापेक्षा छान आहे के स्क्वेअर मायनस के प्लस 2, आणि मग मल्टिप्लाय इक्वल टू काय 0. आणि मग 16k स्क्वेअर मायनस काय करूया 4नी, 4 1 जा 4, 4नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. पुढे स्टेप कमी जागा आहे त्यासाठी मी 4नी मल्टिप्लाय पण करतो आणि मायनस 4नी करतो, म्हणजे साईन चेंज होतील. मायनस 4नी के स्क्वेअरला मायनस 4k स्क्वेअर येईल, मायनस 4नी मायनस केला प्लस 4k येईल, आणि मायनस 4नी प्लस 2ला म्हणजे मायनस 8 इज इक्वल टू 0. आता काय करूया, तर हे सिम्प्लिफाय करूया. कसं करतो, तर हे लाईक टर्म्स आहेत. 16k स्क्वेअर मायनस 4k स्क्वेअर म्हणजे 12k स्क्वेअर प्लस 4k मायनस 8 इज इक्वल टू 0. सगळ्यांना 4नी डिवाइड होऊ शकतं, त्यासाठी 4 3 जा 12 म्हणजेच 3k स्क्वेअर, 4 1 जा 4 म्हणजेच 1k, 4 2 जा 8 म्हणजे ईच टर्मला कशाने डिवाइड केलं आपण, गंमत बघा. आता ह्याचे रूट्स केच्या व्हॅल्यू काढायच्या, तर हे क्वाड्रेटिक आलं आहे, दिलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये, त्याचे रूट्स फाइंड करत नाही आपण, कंडिशन घेतो आहे की रियल आणि इक्वल रूट्स असतील तर डिस्क्रिमिनंट 0 घ्यायचा. डिस्क्रिमिनंट 0 घेतला, केची व्हॅल्यू मगाच्या आधीच्या 3-4 एक्झाम्पलप्रमाणे पटकन छान मिळाली नाही. काय मिळालं, तर क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं. 3 मल्टिप्लाय बाय मायनस 2. जर फॉर्म्युला मेथड कधी वापरायची, जर फॅक्टराइज इझिली करता येत नसेल तर. फॅक्टराइज इझिली करता येत असेल तर फॉर्म्युला मेथड वापरायची गरज नाही, आणि तुम्हाला फॉर्म्युला मेथड आवडत असेल तर फॅक्टराइज करायची गरज नाही. पण मला असं वाटतं की -2 मल्टिप्लाय बाय 3 किती, तर -6. असे दोन कोणते नंबर आहेत ज्यांचा प्रॉडक्ट -6 येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन +1 किती, +3 -2 बरोबर, +3 आणि -2, 3 2 जा -6 आणि +3 -2 +1, म्हणजेच दोन फॅक्टर आपल्याला डायरेक्ट लिहिता येतील. इथे वरती लिहितो मी. दोन फॅक्टर कोणते येतील, डायरेक्ट नाही लिहिता येणार, हे सिम्प्लिफाय करावं लागेल. फर्स्ट टर्म 3k स्क्वेअर आहे तशी, प्लस 1k आपल्याला प्लस 3k मायनस 2k मध्ये स्प्लिट करायचे. म्हणजेच इथे घेतो फर्स्ट टर्म 3k स्क्वेअर आहे तशी, प्लस 1k जो आहे तो स्प्लिट करायचा आहे -3k मायनस 2k, प्लस 3k मायनस 2k मध्ये स्प्लिट केले मिडल टर्म, आणि -2 लास्ट टर्म आहे तशी इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्ममधून कॉमन काय येतं बघा, 3k आतमध्ये येईल k+1, आणि -2 कॉमन आल्यानंतर आतमध्ये k+1. दोन्हीमधून k+1 कॉमन घेतले तर आतमध्ये येईल इथे 3k मायनस 2 आणि इक्वल टू 0. म्हणजेच k+1 इज इक्वल टू 0 और 3k मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे k+1 इक्वल टू 0 म्हणजे k ची व्हॅल्यू -1 येईल, आणि 3k इज इक्वल टू 2 म्हणजेच k ची व्हॅल्यू येईल 2/3. बरोबर आलंय का बघा. दोन रूट्स मायनस k च्या व्हॅल्यू मिळाल्या -1 आणि 2/3. -1 आणि 2/3 बरोबर. म्हणजे
हा जो क्वेश्चन आहे हा आतापर्यंत CBSE बोर्डला विचारलेला नाही आहे, पण क्वेश्चनचा फॉर्मॅट क्वेश्चन बघून असं वाटतं की नक्की 2023ला चान्स दिसतो याचा. झालं का बघा. आणि मग पुढचं एक्झाम्पल घ्या सॉल्व करायला. पुढचे अवघड नाही आहेत, तिथे सेपरेट करायची पण गरज नाही, सेपरेटच दिलं आहे. एक्स स्क्वेअरची टर्म वेगळी दिली, एक्सचा कोएफिशियंट कळेल लगेच, राहिलेली कॉन्स्टंट टर्म पण कळेल. फक्त काय त्रास असेल तर किमती टाकल्यानंतर b² - 4ac = 0 घेऊन सिम्प्लिफाय करायला थोडाफार त्रास मिळेल. आणि तिथे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म झालं तर ते परत क्वाड्रेटिकमध्ये क्वाड्रेटिक डिस्क्रिमिनंट 0 घेऊन क्वाड्रेटिक मिळतं आणि मग केची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. कन्क्लुजन आहे केची व्हॅल्यू -1 आणि केची व्हॅल्यू 2/3 दोन्हीपैकी कुठलीही असेल तरी सुद्धा दिलेलं जे क्वाड्रेटिक इक्वेशन होतं ते जे इक्वेशन तयार होईल त्याचे रूट्स काय असणार आहेत, रिअल आणि डिस्टिंक्ट असणार आहेत त्या केच्या व्हॅल्यूला. जसं पुढचा क्वेश्चन घेऊया लगेच. x² - 2x (1 + 3k). x² - 2x (1 + 3k) आणि +7 × 3 + 2k = 0. CBSE 2002ला विचारलेला प्रश्न आहे. स्टार्ट करा लगेच. कंपेअर करा, ABCच्या व्हॅल्यू काढा, b² - 4ac मध्ये टाका. डायरेक्ट इथे लिहितो मी, कंपेअरिंग विथ लिहायची गरज नाही किंवा लिहून टाकूया कंपेअरिंग विथ. कशाबरोबर कंपेअर करणार दिलेलं इक्वेशन a² + bx + c = 0 बरोबर. a ची व्हॅल्यू म्हणजे x² चा कोएफिशियंट येईल 1, b ची व्हॅल्यू म्हणजे x चा कोएफिशियंट. या सगळ्या टर्ममध्ये x चा कोएफिशियंट म्हणजे -2 × 1 + 3k हा कळला पाहिजे. -2 × 1 + 3k आणि कॉन्स्टंट टर्म c = 7 (3 + 2k). ह्या 3 गोष्टी आहेत. आता काय करूया, सिन्स गिवन इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स, रियल आणि इक्वल रूट्स आहेत, देअरफॉर डिस्क्रिमिनंट d = b² - 4ac काय असणार आहे 0. आणि b काय आहे तर हा असा विचित्र -2 (1 + 3k) हा b आहे. असू दे कसं पण, -4 × a काय 1 × c काय आहे सोयी पण 7 × 3 + 2k आणि = 0. सॉल्व करा, सिम्प्लिफाय करा, k ची व्हॅल्यू मिळेल. क्वाड्रेटिक तयार झालं तर 2k ची व्हॅल्यू मिळतील, नाहीतर 1 मिळेल. आन्सर आला असेल तर सांगा. टू आणि काहीतरी येत आहे बघूया. अगोदर स्क्वेअर करूया. निगेटिव्ह बी दिसला, बी निगेटिव्ह असला, पटकन लक्षात घ्यायचं की त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार आहे. या निगेटिव्ह नंबरचा जास्त टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजेच ह्याचा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस येणार आहे आणि 2चा स्क्वेअर 4 (1 + 3k) चा एक काम करतो मी, स्क्वेअर करतो म्हणजे पुढे जागा कमी लागेल. 1 + 3k चा स्क्वेअर कसा येणार तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे 1 चा स्क्वेअर 1 + 2ab म्हणजे 6k + 3k चा स्क्वेअर 9k². a² + 2ab + b² फॉर्म्युला वापरला आणि -4 7 जा 28 ने 3 आणि 2k ला मल्टिप्लाय करून घेऊया. -28 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे पुढचं काम अजून कमी होईल. -28 × 3 किती -28 किंवा 3 चौक 12 12 7 किती 84 का 12 चौक 12 म्हणजे 60 बरोबर ना. 84 येईल. 84 येते का बघा. 28 × 3 84 येईल.
आणि -28ने 2K मल्टिप्लाय केलं म्हणजेच -56K इज इक्वल टू 0. आता काय करूया, बाहेरच्या नंबरनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया, किंवा मग 4नी प्रत्येक टर्मला डिवाइड होतंय का 84ला आणि 56ला. ॲक्च्युली 4नी ना हे मल्टिप्लाय जेवढं आपण एक काम करूया, प्रयत्न करूया की पुढचं कॅल्क्युलेशन कमी कसं होईल, त्यासाठी थोडंसं स्मार्ट वर्क करायचा प्रयत्न करूया. म्हणजे मी हे 4 × 7 जे 28 आहे ना, 3 + 2K हे मी सध्या आहे तसंच ठेवलं आणि इथेच मला कळालं की इथे पण पहिल्या टर्ममध्ये 4 आहे आणि इथे पण 4नी डिवाइड करता येतं. तर मी 4 काय करणार, 4नी डिवाइड करणार, इथे 4 कॅन्सल होणार आणि इथला 4 4 7 म्हणजे हे 4 कॅन्सल होणार, म्हणजे -2चा स्क्वेअर + 4 आहे तो कॅन्सलच होणार. का तर दोन्ही साईडला मी कशाने डिवाइड केलं, 4ने, म्हणजे इझी होईल. म्हणजे हा फॅक्टर काय राहिला तर 1 + 6K + 9K² आणि -7 × -7ने मल्टिप्लाय करूया, -21 येईल आणि -14K इज इक्वल टू 0. आणि मग सगळ्या लाईक टर्म्स एकत्र घेऊया. पहिली टर्म K² 9K², नंतर Kच्या किती टर्म आहेत बघा, 6K - 14K, 6 - 14 किती, -8 का, आणि -21 + 1 म्हणजेच -20 इज इक्वल टू 0. बघितल्याबरोबर कळतंय याला काहीही करता येणार नाही. 3ने 2ने 5ने 9ने कशाने डिवाइड होत नाही, त्यामुळे छान आहे तसं ठेवूया. आणि मग Kची व्हॅल्यू कशी मिळेल, फॅक्टराईज करून. मग फॅक्टराईज करायचं आहे का फॉर्म्युला मेथड वापरायची आहे, येतात का असे नंबर. 920 9 × 20 किती, तर काय पण येऊ दे, 9 × 20 नको करायला, 3 × 3 आणि 20चे फॅक्टर किती, तर 5 × किती, 5 4 4 म्हणजे 2 × 2. आता याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्ट करून करा, दोन नंबर सांगा ज्यांचा ॲडिशन सबट्रॅक्शन 8 आली पाहिजे. सापडतायत का, 9 आणि 20 तर नाही. मग राहिला प्रश्न 15 आणि 12. 15 आणि 12 पण नाही. मग 8 पाहिजे ना, 30 आणि हे पण नाही. मग 9 × 2 18 आणि 10 चालेल. 3 3 9 9 2 18 18 आणि 5 2 10 चालेल. म्हणजे 18 आणि -10. मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला -18 आणि प्रोडक्ट काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, म्हणून अपोजिट साईन मायनस असेल तर हा प्लस. म्हणजेच फॅक्टराईज करताना आपल्याला 9K² फर्स्ट टर्म आहे तशी -8K स्प्लिट करायचं आहे, -18K + 10K मध्ये -20 इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्ममधून कॉमन काय येत आहे आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून 9K कॉमन येईल. पहिल्या दोन टर्ममधून 9K कॉमन येत असेल तर आतमध्ये काय राहणार आहे, K -2 आणि थर्ड आणि फोर्थमधून काय कॉमन येईल, आतमध्ये K -2 राहिले पाहिजे. 10 कॉमन येईल, +10 कॉमन घेऊया म्हणजे K -2 इज इक्वल टू काय 0. K -2 दोन्हीमधून कॉमन घेऊया म्हणजेच 9K + 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच K -2 इज इक्वल टू 0 और 9K + 2 इज इक्वल टू 0. 9K + 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच K इज इक्वल टू 2 और 9K इज इक्वल टू -10. Therefore K इज इक्वल टू -10/9. बरोबर आहे काय, दोन्ही पॉझिटिव्ह आले का, काहीतरी निगेटिव्ह पाहिजे होतं. 10 तिकडे आल्यावर -10 -10/9 Kची व्हॅल्यू -10/9 और K इज इक्वल टू 2. बरोबर आहे. लिहून घेताय का बघा. दोन 2002ला विचारलेला क्वेश्चन आहे.
नेक्स्ट क्वेश्चन लिहितो इथे बघा. k+1 ब्रॅकेट स्क्वेअर नाही k+1 क्वेश्चन काय आहे k+1 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे ए ची व्हॅल्यू इथे एक्स पाहिजे -2 इंटू k-1 एक्स -2 इंटू k-1 इंटू एक्स आणि लास्ट टर्म +1 इज इक्वल टू 0 असं काहीतरी आहे. ए बी आणि सीच्या व्हॅल्यूला एची व्हॅल्यू k+1 येईल, बी काय येतोय बघा, सी काय येतोय आणि बाकीचं मग किमती टाका आणि सॉल्व करा. हां, ए किती आहे तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे k+1, बी किती आहे -2 इंटू k-1 आणि सी काय आहे तर +1. ए बी सीच्या व्हॅल्यू इथे टाकूया कारण रिअल आणि इक्वल रूट असेल तर डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac 0 असतो. बी आहे -2 इंटू k-1 त्याचा स्क्वेअर -2चा स्क्वेअर 4 असतो -4 इंटू ए किती आहे k+1 इंटू सी काय आहे तर +1 इज इक्वल टू 0. आता इथेच -2चा स्क्वेअर मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे 4 असतो आणि ह्या 4नी प्रत्येक टर्मला डिवाइड केलं कॅन्सल होणार आहे. त्यासाठी -2चा स्क्वेअर बाहेर 4 लिहितो इथे मी k-1चा पण स्क्वेअर करतो k² -2k+1 आणि -4 इंटू इथे मात्र k+1 आहे तसं ठेवूया इज इक्वल टू 0. आणि मग 4नी काय केलं ईच टर्मला डिवाइड केलं राईटला सुद्धा राईट हँड साईडला आणि लेफ्टला सुद्धा म्हणजे 0ला डिवाइड केल्यावर 0च येणार आहे. इथे 4नी डिवाइड केल्यामुळे 4 कॉमन फॅक्टर आहे म्हणून कॅन्सल केला मी आणि पुढचं कॅल्क्युलेशन मग इझी होईल. म्हणजेच काय येईल k² -2k+1 ब्रॅकेट ओपन केल्यानंतर -k-1 इज इक्वल टू 0 आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार होतं बघा k² आहे तसं -2k - 1k म्हणजे -3k +1 -1 काय येणार आहे कॅन्सल होणार इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन के ची व्हॅल्यू काय मिळेल सांगा k² - 3k इक्वल टू 0 असेल तर पटकन के ची व्हॅल्यू 3 मिळेल. पण हे क्वाड्रॅटिक आहे का लिनियर इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक आहे याचा अर्थ k² फॉर्ममध्ये याचा अर्थ केच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या पाहिजेत. मग के ची व्हॅल्यू एकच कशी काय 2 कोणत्या व्हॅल्यू येतील कुणाला सांगता येईल का k² - 3k इक्वल टू 0 असेल तर केच्या 2 व्हॅल्यू कोणत्या असतील आणि का असतील. हां बघा हे ॲक्च्युली इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टराइज करायची तशी गरज नाही आहे थर्ड टर्म काढून वगैरे कारण याच्यामधून के कॉमन येतोय आणि आतमध्ये राहील k-3 इक्वल टू 0 झाले 2 फॅक्टर म्हणजेच k इज इक्वल टू 0 आयदर ऑर k-3 इज इक्वल टू 0 म्हणजेच k इज इक्वल टू 0 ऑर k इज इक्वल टू 3. केच्या 2 व्हॅल्यू कोणत्या तर 0 आणि 3 0 आली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही के कॅन्सल केला काही जणांच्या डोक्यात काय असतं k² आहे 3k इकडे 0 आहे सगळ्यांना केनी डिवाइड करूया के घालवून टाकूया हा के इकडे घालवायचा हरकत नाही. पण कधी घालवायचा असतो तुम्हाला क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलं असेल के इज नॉट इक्वल टू 0 त्या केसमध्ये तुम्ही बोथ साईडला केनी डिवाइड केला के कॅन्सल होतो. पण क्वेश्चनमध्ये सांगितलंच नाही के इज नॉट इक्वल टू 0 याचा अर्थ के 0 आहे केची व्हॅल्यू 0 आली आपली लक्षात ठेवा. आणि मग लास्ट क्वेश्चन 2 सॉल्व करायला वेळ आहे का आपल्याकडे करा पटकन होऊन जाईल एक तरी होईलच.
के ची व्हॅल्यू काय येते? 1 and 2. वेगळी पद्धत म्हणजे कोणती पद्धत? सर मी ते मल्टिप्लाय केले इक्वेशनला. इथे का? हा. काय हे मल्टिप्लाय केलं म्हणतो? दोन्ही पण टर्म मल्टिप्लाय. या इथं मल्टिप्लाय केलं म्हणतो ना? हा ते -2 into k - 1. हे बघ, मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स काय होणार? सेपरेट होणार. मग एक्सनी पण केलं का मल्टिप्लाय? का नाही केलं? फक्त एवढ्यालाच केलं ना? हा तेवढं. चालेल ना. म्हणजे -2k + 2 ही बी ची व्हॅल्यू आली. बी ची व्हॅल्यू काय आली तुझी? -2k + 2. बरोबर आहे? हो सर. बरोबर. त्याचा स्क्वेअर केल्यावर 4k² - 8k + 4च येणार आहे. आलाय? हो. मग 4k² - 8k + 4 मधून तू कॉमन घेऊन कॅन्सल करू शकतो, किंवा 4k² - 4k + 4 मध्ये -4k + 4 ऍड केले का तू? हो सर. यांची ऍडिशन सबट्रॅक्शन तुझी चुकली आहे. k² - 3kच राहिला पाहिजे. काय चुकलं बघ? मी इथे परत करतो, तू केलंय त्याप्रमाणे. पहिली टर्म तुझी आली 4k² - काय आलं? 8k + 4. बरोबर आहे? ह्याचा स्क्वेअर b² तुझा 8k + 4 आहे ना? हा +4 आहे. बरोबर. हे 3 टर्म आले तुझ्या. आणि -4ab काय आला? ब्रॅकेट ओपन केल्यानंतर -4k - 4 आलं का? -2k - 4. बरोबर. आता बघ, -4k - 4 मध्ये +4 - 4 कॅन्सल झाला. म्हणजे काय राहिलं? 4k² राहिला. आणि -8k + -4k किती? -12k. हे बरोबर केलंय का? का ऍडिशन चुकली तुझी? -8k - 4k -12k आली नाही का? सर माहिती प्लस मायनस चुकल्यावर +4 - परत सांग. हे +4 आणि -4 माझं चुकलं कॅल्क्युलेशन त्यांची ऍडिशन 8 केली का तू? हो. शाबाश. बर, ठीक आहे. नेक्स्ट मग 2 एक्झाम्पलसाठी 5 मिनिट आहेत आपल्याकडे. हे एक तरी एक्झाम्पल कंप्लीट करा. आणि दुसरं तर 2 वेळा बोर्डला विचारलेले आहेत. एक क्वेश्चन घेऊया फक्त. k - 12 ब्रॅकेट स्क्वेअर नाही, स्क्वेअर पण नाही आहे. k - 12 × x² -2 × k - 12 x + 2. काय क्वेश्चन आहे बघा. k - 12 × x² -2 × k - 12 आणि x + 2 = 0. म्हणजेच याच्यामध्ये a, b आणि c ची व्हॅल्यू काय आहेत बघा. a ची व्हॅल्यू k = 12 आणि k = 14. हे 2 उत्तरं आलेत, बरोबर आहे. पण त्यापैकी k ची व्हॅल्यू 14 करेक्ट आहे. 12 का बरोबर नाही आहे? कारण ज्यावेळेस आपण बघा, लक्ष द्या, ax² + bx + c = 0 असा क्वांटिटी. आता क्वेश्चनमध्ये त्यांनी तसं काही सांगितलं नाही, पण तरीसुद्धा एक मिनिट, क्वेश्चनमध्ये सांगितलंच नाही. गंमत आहे. 2 वेळा बोर्डला विचारलेल्या क्वेश्चनमध्ये का विचारलंय? तर हे तुमचं चुकणार आहे म्हणून. k च्या व्हॅल्यू 2 आल्यात. कोणत्या? k = 12 आणि k ची व्हॅल्यू 14. याच्यामधली ही जी व्हॅल्यू आहे ही 14 बरोबर आहे, पण 12 चुकीची आहे. का? तर k च्या 2 व्हॅल्यू येतात. क्वाड्रेटिक इक्वेशन कधी म्हणतो? ज्यावेळेस x² चा कोएफिशियंट a जो आहे तो काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. ॲक्च्युली त्यांनी क्वेश्चनमध्ये द्यायला पाहिजे तर तसं सांगितलं नाही. म्हणजे k - 12 काय नसला पाहिजे? k - 12 0 नसला पाहिजे. याचा अर्थ -12 तिकडे गेल्यानंतर k काय नसला पाहिजे? 12 नसला पाहिजे. सरळ आहे. k ची व्हॅल्यू जर 12 असेल तर 12 - 12 काय? 0. 0 x² म्हणजे x² चा कोएफिशियंट 0 झाला. याचा अर्थ हे क्वाड्रेटिक इक्वेशन राहतच नाही, लिनियर इक्वेशन होत आहे. म्हणून मग k च्या 2 व्हॅल्यू 12 आणि 14 आल्यानंतर सुद्धा k ची व्हॅल्यू काळजी न लिहिताना
12 लिहायची नाही. नॉट इक्वल टू 12 त्याचं कारण सांगायचं. k - 12 0 नसला पाहिजे आणि मग k ची व्हॅल्यू 14 बरोबर आहे.